नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज 24 जानेवारी. आज युरोपियन युनियनच्या अध्यक्षा अ, उर्सुला फोन डेर लेयन यांचं दिल्लीमध्ये आगमन होणार आहे. त्यांच्याच सोबत युरोपियन पार्लमेंटचे प्रमुख अँटोनियो कॉस्टा देखील येत आहेत. हे दोघेही 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सामील होणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून उर्सुला फोन डेर लेयन असणार आहेत. हा एक मोठा टर्निंग पॉइंट आहे असं मानलं जातंय जागतिक राजकारणामध्ये आणि त्याचं कारण उघड आहे. अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत हेच युरोपियन नेते हे भारतीयांना डिवचत होते, टोमणे मारत होते. तुमच्यामुळे युक्रेन युद्ध लांबतं आहे, तुम्ही रशियाचं तेल घ्यायचं थांबवा म्हणून. आणि हे सगळे टोमणे, हा सगळा उपरोध सहन करत भारताने आपला मार्ग जो आहे तो निवडलेला होता आणि त्यावर भारत अटळ राहिला. परंतु युरोपियन युनियन मात्र त्याच्यावरती अटळ राहू शकली नाही. त्यांनी जो मार्ग स्वीकारला होता. त्याचं कारण असं, की जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग संपला. अशी साधी म्हण आपल्याकडे म्हणून दाखवली जाते आणि युरोपियन युनियनची भिस्त जी होती त्या अमेरिकेनी आणि त्यांचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना अंगठा दाखवलेला आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, की संरक्षणाच्या बाबतीमध्ये आपण किती कमी पडतोय. ते केवळ संरक्षणाच्या बाबतीत कमी पडत नाहीयेत, तर त्यांची आर्थिक आघाडी सुद्धा कमकुवत झालेली आहे. अशा विकलांग, गलितगात्र अवस्थेमधला युरोप अखेर आपल्या संरक्षणासाठी जर का भारताच्या वळचणीला आला असेल, तर ह्याला टर्निंग पॉइंट नाही म्हणायचं तर काय? कलाटणी देणारा दिवस म्हटला पाहिजे. केवळ संरक्षणाचा करार युरोपियन युनियन भारताशी करतंय असं नाहीये. तर त्याच्या सोबतच आपलं फ्री ट्रेड डील होणार आहे आणि जे डील गेली 7-8 वर्ष रखडलेलं होतं, ते डील आता होणार आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही सारख्या जगाचा जर का विचार कराल तर कॅनडा असं डील करायच्या मार्गावरती आहे. ब्रिटनचं झालेलं आहे. युरोपियन युनियनचं होणार आहे म्हणजे त्यातले सगळे देश त्याच्यामध्ये येतील. ऑस्ट्रेलियाचं झालेलं आहे, न्यूझीलंडचं झालेलं आहे. चीननी आपल्याला तुमचा माल आमच्याकडे कधीही पाठवा सांगितलेला आहे. रशियाशी सुद्धा आपलं सौख्य काय आहे ते माहिती आहे. तेव्हा अशा पद्धतीने आफ्रिकन युनियनमध्ये मोदींचा शिरकाव कसा झालेला आहे तेही आपण बघितलं. तेव्हा एकंदरीत संपूर्ण जग एका बाजूला आणि डोनाल्ड ट्रम्प एका बाजूला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. फ्री ट्रेड अग्रीमेंट आपण ज्यावेळेला म्हणतो त्याच वेळेला त्याच्यासोबत काय येतं लक्षात ठेवा. त्याच्यासोबत ते अ, भारताची जी पेमेंट सिस्टीम आहे, ती पेमेंट सिस्टीम सुद्धा स्वीकारतील. याचाच अर्थ असा, की जो काही व्यापार या दोघांमध्ये होईल, तो व्यापार लोकल चलनामध्ये होईल, स्थानिक चलनामध्ये. म्हणजे युरोपियन युनियन मधला जर का व्यापारी असेल, तर त्याचा पैसा त्याला त्याच्या चलनात म्हणजे युरोमध्ये द्यावा लागेल. भारतामधले व्यापारी असतील ते रुपयामध्ये खरेदी करतील. ह्याच्यामध्ये कुठेही डॉलर असणार नाही आणि हा सर्वात मोठा रिलीफ हा भारतीय व्यापाऱ्यांना जसा आहे तसा युरोपला सुद्धा आहे. आजपर्यंत ते डॉलरवरती अवलंबून होते. अर्थात युरोनी बरीच मोठी मजल गाठलेली होती. त्यांची जी एक स्वतंत्र बाजारपेठ त्यांनी निर्माण केलेली होती. त्याच्यामध्ये युरो हे चलनच वापरलं जात होतं. आजच्या घडीला मी आधी कदाचित सांगितलं असेल, की जर 100 डॉलरचं व्यवहार होत असतील, तर त्यातले एक काळ असा होता, की जवळ-जवळ 68 ते 70 अ, 68 ते 69 हे डॉलरमध्ये व्हायचे आणि साधारण 25 ते 27% हे युरोमध्ये होत होते व्यवहार. आज डॉलरचा जो सहभाग आहे, तो घटून जवळ-जवळ 58% पर्यंत आलेला आहे. युरो मात्र अशा प्रकारचे जे एफ-टी-ए त्यांनी केलेले आहेत, त्याच्यानी आपलं स्थान कदाचित टिकून धरेल. जो काही फरक पडलेला आहे 10 ते 11% त्याच्यातला काही भाग जो आहे तो अ, युआननी घेतलेला आहे आणि काही भाग हा भारताने जे पेमेंट सिस्टीम लागू केली त्याच्यामुळे लोकल करन्सीमध्ये हे सगळे व्यवहार होताना आपल्याला दिसतायत. तेव्हा एकंदरीतच अमेरिकेपासून
आपली सुटका करून घ्यावी, त्यांचं जे परावलंबित्व आहे ते कमी व्हावं या दृष्टीने आता युरोपाने पावलं टाकली, तर कोणालाही आश्चर्य वाटता कामा नये. पण सर्वात मोठा कलाटणीचा दिवस हाच आहे, की जर का युरोपला भारताकडे डिफेन्स डीलसाठी यावं लागलं असेल, तर मुळात नेटोची परिस्थिती काय आहे याचा तुम्ही विचार करा. नेटो कशासाठी जन्माला आली होती? नेटो याचसाठी जन्माला आलेली होती, की सर्वांनी एकत्र येऊन आपापलं संरक्षण करायचं आणि एक ज्याला पितृछत्र म्हणतो ते अमेरिकेने द्यायचं. मग या सर्व देशांनी अमेरिका देईल ती सगळे डिफेन्स इक्विपमेंट्स त्यांची घ्यायची, त्यांच्या सिस्टीम घ्यायच्या. अशा पद्धतीचा व्यवहार हा ठरलेला होता. परंतु ट्रम्प यांनी त्याच्यामध्ये जे व्यत्यय आणलेले आहेत, अडथळे आणलेले आहेत, त्यातून युरोपियन युनियननी अमेरिकेकडे पाठ फिरवलेली आपल्याला दिसते आहे. आणि मग अशा पद्धतीचं जे डील आहे, हे डील साधं सोपं नसतं. कुठल्याही देशाशी तुम्ही ज्यावेळेला डिफेन्स अग्रीमेंट करता, तेव्हा एक मिनिमम विश्वासाचं वातावरण आवश्यक असतं. त्याच्याशिवाय कोणी डिफेन्स डील नाही करू शकत. तुम्ही व्यापार जरूर करू शकता. तुम्ही उठून जाऊन चीनशी कराल का डिफेन्स डील? तुम्ही नाही करणार. कारण तेवढ्या पातळीवरचा परस्परांवरचा विश्वास आज 2 देशांमध्ये नाहीये. पण युरोपियन युनियनला जर का असं आश्वस्त वाटत असेल, की आपण भारतासोबत संरक्षणासाठी एकत्र येऊ शकतो, तर एक प्रकारे भारताने तो विश्वास त्यांचा संपादन केलेला दिसतो. दुसऱ्या बाजूला रशिया आणि भारत यांचं डिफेन्स डील तर आहेच. मग या सगळ्याचा अर्थ काय होतो? या सगळ्याचा अर्थ एकच होतो मित्रांनो, की डोनाल्ड ट्रम्प यांनी जो काही पीस फॉर्म्युला दिलेला आहे युरोपियन देशांना, तो त्यांना अमान्य आहे. परंतु ह्याच्यामध्ये मध्यस्थी भारताने करावी, म्हणजेच मोदींनी करावी आणि रशिया आणि युरोप यांना एका टेबलवर बसून युक्रेनचा समेट घडवून आणावा याच्यावरती एकमत झालं असावं. कारण तसं नसेल तर मोदी ह्या डिफेन्स डील मध्ये पडलेच नसते. डिफेन्स डील मध्ये तुम्ही जर का मध्यस्थ असाल तर तुमचा शब्द हा शेवटचा शब्द असायला लागतो. नुसतं असंच नाहीये की मी मध्यस्थ आहे म्हणून मी माझ्या देशामध्ये बैठक आयोजित करतोय, ह्यांना बोलव त्यांना बोलव, डेट्स ठरव, दोघांना बसव आणि मग ते जे काय वाटाघाटी करतील त्या करतील, त्यांना द्या सोडून. असं नाही. मध्यस्थ जो असतो तो शेवटपर्यंत त्या डील्स मध्ये असतो आणि दोन्ही बाजूंना मॉडरेट करण्याचा, टोन डाउन करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून सुवर्ण मध्य जो आहे तो गाठणं हे सोयीचं असायला पाहिजे. तेव्हा हे हे जे डील झालेलं आहे, रशियाशी अगोदरच असलेलं डील आज युरोपियन युनियन तुमच्याकडे येतो आहे. या दोनाचा अर्थ एकच होतो, की युक्रेनच्या युद्धाचा अंत कदाचित समीप असू शकतो आणि तसा जर का मोदींना अ, दोन्हीकडून जर का एक प्रकारे मान्यता मिळालेली असेल, तर मोदी यशस्वीपणे हे घडवून आणू शकतील ह्याच्यावर भारतीयांचा विश्वास आहे. G20चं संमेलन जेव्हा भारतामध्ये झालं, त्यावेळी सगळेजण शपथेवर सांगत होते, संयुक्तिक स्टेटमेंट निघणारच नाही म्हणून. परंतु अथक प्रयत्न करून मोदींच्या टीमनी अशा प्रकारचं संयुक्त स्टेटमेंट हे बैठकीच्या सुरुवातीलाच वाचून दाखवलं आणि त्यामुळे सगळे थंडगार पडलेले होते. युक्रेन युद्धाचा शेवट सुद्धा जर का भारताच्या हस्तक्षेपातून, मध्यस्थीतून आणि मार्गदर्शनातून झाला, तर ती एक मोठी पहाट जगामध्ये जन्माला आली असं म्हणता येईल. कारण या युद्धामुळे तयार झालेले जे अनेक पडसाद आहेत, ते पडसाद मिटायला सुरुवात होईल. त्यातला महत्वाचा भाग असा, की रशिया जो आक्रसलेला आहे आजच्या घडीला, त्यांना व्यापार करता येत नाहीये अनेक बाबतीमध्ये. त्यांचं तेल हे फक्त मोजक्या देशांकडे त्यांना विकावं लागतंय आणि अतिशय कमी दरामध्ये. असं म्हणतात, की चीन सुद्धा रशियाकडून तेल घेतोय, पण तो फक्त 10 का $20 बॅरलला, म्हणजे भारत मला वाटतं साधारण $42 देतोय. त्यात 5% सूट दिलेली होती. म्हणजे साधारण 40 समजा. चीन असा स्वस्तामध्ये तेल उचलतोय रशियाकडून. तेव्हा रशियाला आता पूर्ण किमतीने आपलं तेल विकायची परवानगी मिळू शकेल जर का युद्ध समाप्ती झाली तर. शिवाय रशियाचं जे तेल आणि नॅचरल वायू आहे, नैसर्गिक वायू, तो युरोपला इंधन म्हणून पुरवण्याचा मार्ग खुला होईल, असं जर का डील झालं तर.
भारतावरती असलेले सँक्शन संपतील, रशियावरती असलेले सँक्शन संपतील. ते स्विफ्ट मधून काय सँक्शन झालेत ते सोडून द्या तुम्ही. पण जर का एकत्रित पेमेंट सिस्टीम लागू झाली, तर कल्पना करा तुम्ही, की डॉलर पूर्णपणे बाहेर ढकलला जाईल या सगळ्या जगाच्या व्यवहारामधून. आणि मग ते स्विफ्टचे कंट्रोल काय कामाचे? तुमची जर का पेमेंट सिस्टीम सरळ-सरळ चालत असेल, तर तिथे ते निर्बंध लागू होणार नाहीत. तेव्हा अमेरिकेने शस्त्र म्हणून जी गोष्ट वापरली, ते शस्त्रच मुळामध्ये निष्प्रभ केलं जाईल. एक प्रकारे आजच कदाचित लोकांना धाडसाचं स्टेटमेंट वाटेल हे. पण अशा पद्धतीने जर का शांती प्रस्थापित करण्यामध्ये मोदींना यश आलं, तर त्यांचं नाव खरोखरच नोबेल प्राइजसाठी दिलं गेलं पाहिजे. शिफारस झाली पाहिजे. आणि एकंदरीत आजच्या राजकीय राजकारणामधल्या ज्या हालचाली सुरू आहेत, त्या बघता मोदींना जर का यात यश आलं, तर त्यांना ते बक्षीस पुढच्या वर्षभरामध्ये मिळायला मला काही अडचण दिसत नाहीये. कारण तो रोल जो आहे, तो तेवढाच मोठा आणि महत्वाचा असणार आहे. तेव्हा ज्या प्रकारे युरोपनी भिस्त ठेवली आहे मोदींवरती, त्याचे अनेक पडदे जरी असले, अनेक पदर आहेत आणि ते पदर आपण एकामागून एक ते ट्रेड डील आणि संरक्षण करार ह्या दोन्ही गोष्टी आता 2 दिवसामध्ये होतील. त्या झाल्यानंतर आपण त्याच्यावरती सविस्तर बोलू शकतो. पण आजच्या घडीचं चित्र जे आहे हे असं आहे आणि ते आशादायी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.